चांगला गेला आजचा दिवस. आजच चार्ज घेतला. आता खाली काम करणारी मंडळी ही चांगली आहेत. कामावर निष्ठा असणारी माणसे आजूबाजूला असली की कामाचा उत्साहही वाढतो. बरे झाले, म्हणजे कामाचे बस्तान लवकरच बसेल म्हणावयाचे. होय. बरे, हे टपाल आणून दिले आज शिपायाने. परंतु टपाल आधीच उघडलेले होते. म्हणजे सारे टपाल आधी उघडून नंतर पुन्हा चिकटविलेले होते. असे? असे दिसते आहे खरे. याचा छडा लावावाच लागेल. कोणाचे आहे? अरे वा, आमच्या पोलन साहेबांचे आहे पत्र. नवीनच चार्ज घेतला म्हणून अभिनंदन आणि शुभेच्छा पाठविल्या आहेत. उत्तम. थोडक्यात आमच्या आघाडीवर आजचा दिवस चांगला गेला. आणि तुमच्या आघाडीवर काय काय घडले दिवसभरात? आमचाही दिवस छान गेला. अगदी चांगला शेजार मिळाला आहे आपल्याला. वत्सलाबाई काही लक्ष्मीबाईंप्रमाणे शिकलेल्या आणि तशा बुद्धिमान नाहीत, परंतु अतिशय प्रेमळ आणि सत्शील आहेत. सारेच कुटुंब मनमिळावू आहे. शिवाय मधलेदार एकच असल्यामुळे आपल्या साऱ्यांचे मिळून एकच कुटुंब आहे असे वाटते. उत्तम. म्हणजे सोबतीचा प्रश्न मिटला. आणि बाजूला वडीलधारी माणसे आहेत हे बरेच आहे. ते खरेच, परंतु त्यांच्याही घरात एक दुःख आहेच विसाव्यास. म्हणजे? असे का पाहतात? अस्वस्थ आहात ते पाहतोय. होय, स्थैर्य लाभत नाहीये मनाला. 15 वर्षापूर्वी घर सोडून गेलो. वणवण भटकलो. परमेश्वराच्या पायाशी लीन होण्याचा प्रयत्न केला, पण मनशांती नाही लाभली. काही कळेना. मन कोठे ओढ घेते आहे उमजेना. संसार तर टाकलाच होता. भावना जाणीवाही शून्य करण्याचा प्रयत्न करीत होतो, पण मन अशांतच राहत होते. तशातच त्या पेन्शनची गाठ पडली. त्यांनी गोविंद गेल्याचे सांगितले. मन उचंबळून आले. सारखे वाटत होते आपल्या माणसात परत जावयास हवे म्हणून आलो, पण येथेही मन लागत नाही. अशांतच आहे. असे वाटते की आता सारे संपून टाकावे. संपवावा आपला हा अवतार आणि सरळ ज्ञानेश्वरांप्रमाणे समाधी घ्यावी. ज्ञानेश्वरांसारखी? राग मानू नका विठ्ठलपंत, पण अशा अद्वितीय संतांची आणि आपल्यासारख्या पामरांची बरोबरी ती काय? आणि समाधी त्यांच्यासारखी आणि कर्तृत्व? विठ्ठलपंत समाधी घेण्याचा विचार करण्यापूर्वी आपण त्यांची एवढी उंची गाठली का याचा विचार नको व्हायला? मन अतृप्त झाले. आयुष्यात धड ना प्रपंच साधला ना परमार्थ. बायका मुलांची पर्वा न करता बेपर्वाईने गृहस्थाश्रमातून निघून गेले. स्वतःची कर्तव्य कर्मे केले नाहीत आणि आता येथेही याच्यावर ओरड त्याच्यावर ओरड. स्वतःचे काय? स्वतः सामोरे जाण्याची ताकद नाही. अशा या भेकडपणामुळे आणि पळपुटेपणामुळे आयुष्यात स्वतःच काय होय ते कधी कळलेच नाही. विठ्ठलपंत, तुम्ही नावाचेच विठ्ठल. वत्सलाबाईंची माघारी आलेली मुलगी बयो. बिचारीचे लग्न झाले आणि महिन्याभरातच नवरा गेला. अशा वेळेस जे घडते ते सारे तिच्याही बाबतीत घडलेच. केशवपन झाले तिचे. माघारी आली. वयात आल्यापासून अगदी विचित्र वागते आहे.
कोणाशी सुद्धा धड बोलत नाही, घुम्यासारखी राहते. क्षौरकर्मासही नकार देते. हातपाय बांधून जबरदस्तीने केशवपन करावे लागते तिचे. 2-2, 3-3 दिवस अन्नाला हात देखील लावत नाही आणि मग अचानक आधाशासारखी अन्नावर तुटून पडते. बऱ्याचदा खोलीत कोंडूनच ठेवावे लागते तीस. हे सारे ऐकल्यापासून अगदी सुन्न होऊन गेले आहे मी. कधी बदलणार हे सारे? किती जणींचे बळी घेऊन बदलणार? सुभद्रा वहिनी, सुभद्रा वहिनी, अहो काय झालंय? अहो सांगा ना. तुम्हाला असे कधी पाहिलं नाही हो निराश होऊन बसताना. सुभद्रा वहिनी, अहो आमच्या जीवासच कसे तरी वाटते आहे. सुभद्रा वहिनी, अहो अहो सांगा ना, म्हणजे तुम्हालाही हलके वाटेल. वहिनी नको. वहिनी दुर्गे, जा बरे. वहिनींसाठी तुळशीचा काढा करून घेऊन ये आणि थोडा आल्याचा तुकडाही टाक ठेचून आणि चांगला आटव. बरे, जा लवकर. वहिनी अहो, वहिनी अहो रडू नका. ऐका, अहो ऐका माझे. मला ठाऊक आहे, परवा पंचपक्वान्नाचे ताट विठू भाऊजींनी जेव्हा दूर लोटले तेव्हाच सारे लक्षात आले होते माझ्या. तेव्हा आता तुम्हीही काही सांगू नका आणि मीही काही विचारणार नाही. वहिनी, तुमच्या हातापायात जे कापरे भरले आहे त्याचा अर्थ कळतोय हो मला. नका जीवास लावून घेऊ. गेली 15 वर्षे तुम्ही विठू भाऊजींची कशी वाट बघितली आहे, किती आशा ठेवून वाट बघितली आहे याचे साक्षीदार आम्ही आहोत. पण एक सांगते वहिनी, वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या त्यांना जातानाही तुमची पर्वा नव्हती आणि आल्यावरही ही पर्वा नाहीच आहे. बायकांचा मेला जन्मच हा असा. तृप्तीची ढेकर फक्त पुरुषांनी द्यावी आणि बायकांचे अतृप्त आत्मे मरणाआधीच एका खोलीत हुंदके देत राहावेत हे मुळी लिहिलेलेच आहे. काय करणार? पदरी पडले आणि पवित्र झाले असे म्हणायचे. रडा वहिनी, पोटभर रडून घ्या. सुभद्रा वहिनी, काय पांडोबा, इकडे कुठे? नाही, ते काय फुलं पाहिजे होती ना, यांची परवानगी घ्यायला आलोय. चला चला. नमस्कार करतो. हो, मी स्वतः आलो असतो तुम्हाला भेटायला. या ना, या या. बसा. काय झाले मोरेश्वर? काय काम होते? आज दुपारी माझ्या मुलीने जो गोंधळ घातला त्यामुळे तुमच्या सौभाग्यवती घाबरले असतील. आमच्याकरता हे नवीन नाहीये, पण त्यांना त्रास झाला असणार. त्याबद्दल क्षमा मागावयाची होती तुमची. छे छे, क्षमा ती काय मागावयाची? यात तुमचा काहीही दोष नाही. शिवाय आपण आम्हास वडील बंधूंप्रमाणेच आहात, तेव्हा घडलेली घटना ही घरातीलच होती. क्षमा मागून त्यावर पडदा टाकण्यापेक्षा त्यावर काही उपाय शोधता येतो का हे पाहणे जास्त श्रेयस्कर ठरेल. होय माधवराव, तुम्ही आमच्या शेजारी राहावयास येणार हे कळल्यापासून
हजारदा माझ्या मनात हाच विचार आलेला आहे. माधवराव, मी पुण्यात असताना आपली 1-2 व्याख्यानं ऐकलेली आहेत. त्यामुळे खूप प्रभावित झालेलो आहे मी. आणि म्हणूनच माझ्या बयोसाठी काही करता येईल का याचाच विचार करतोय मी. विधवा आहे ती. लग्नानंतर काही महिन्यातच वैधव्य आले आणि असे नीरस शुष्क आयुष्य कपाळी आले. तुमचे विचार ऐकून हजारदा मनात आले की हिचे केश वपन थांबवावे, एखादा चांगलासा मुलगा पाहून लग्न करून टाकावे. पण हे सगळे विचार मनातच माधवराव, हे सगळे बंडखोर विचार फक्त मनातच आले. अशा गोष्टी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास फार मोठे बळ लागते. मी एकटा काय करणार? उद्या ग्रामण्य आले, मुलीने जीवाचे काही बरे वाईट केले तर मी काय करणार आहे? मन नुसते तगमगत असते. तिचे हाल पाहवत नाहीत आणि काही उपायही करता येत नाही. हो, सहृदय बापासाठी मुलांचे हाल पाहणे इतकी मोठी शिक्षा नाहीये माधवराव. मोरेश्वर, आता तुम्ही एकटे नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मनातील विचार कृतीत आणण्यासाठी आम्ही तुम्हास बळ देऊ. खरे? होय. हे घे. बाई, माझ्यासाठी का आणलीस फुले? किती छान. पांडू काका म्हणाले तुला फार आवडतात म्हणून आली. आमच्या बागेतली आहेत ना. वा ग वा. तुझी एकटीची कसली ग बाग? आपण या घरात सारे मिळून राहतो ना, मग आपल्या सगळ्यांची झाली बाग, नाही का? बरे, असे करू की बागेतली फुलं तुमची आणि बाग माझी. अगो बाई, बसतात आहेस हो अगदी बोलण्यात. बरे, आता मला एक गोडसा मुका दे बघू. का? सकाळी म्हटली होतीस मी तुला खाऊ देईल, पण खाऊ दिलाच नाही. अजूनवर माझ्याकडूनच मुक्का मागते. जा, मी नाही देणार. अरे चा, असे झाले होय. बरे, आता सांग बघू काय खाऊ हवाय तूस? लाडू, वडी, कडबोळी, गुळदाणे, फुटाणे, नाहीतर असं करूयात का, रेवड्या देऊ? यातले मला काही सुद्धा नको. अगो बाई, मग आता हवे तरी काय? मला बट्टू भटजी पाहिजे. बट्टू भटजी म्हणजे? बट्टू भटजी म्हणजे माहित नाही तुला? मग काय उपयोग? मला बट्टू भटजीच पाहिजे. अगो सखू, अगं ऐक तरी. अगो बाई, बट्टू भटजी हा कुठला पदार्थ? कधी मुळी नावच ऐकलेले नाही. सूपशास्त्राच्या पुस्तकातच शोधावयास हवे. बट्टू भटजी